बायांची सेवा करावं सोडायला बायांना सुपर काम आहे कांदा वावरात टाका वावरात तिकडे टाकायचं ते आज ती तिकडे बंद केलं जबर कांदा राहून काय 5 रुपये कसं हे व्हायचं काय काय करा हॅलो 5 महिन्याचा कांदा आहे ते दाखवा लागतं लोकांचं सगळ्या पोरांनी सांगितले नसलेला दाखवा साईडला आपल्याला पटी किती बघावं लागेल आणि मग ती पटी जेव्हा बघितली निलाव 50 पैसे 2 रुपये आणि 1.5 रुपये कांदा मग कशा जीवतोय ती चपाती किती नेलेली खाल्ली चला आम्ही तर जेवलोच नाही काल किती जण गेलता आम्ही गोडसोनीची होती 7-8 अहो इथले दोघं होते तुम्ही 2 रुपये तुम्हाला आलं तर माझ्यापेक्षा 2 रुपये द्या आपण ती जास्त येऊन ती इथलं द्यायचं ते पुढं आणि बायांचं तुम्ही पदरनीच घातलं बायांचं पैसे पदरनी दिलं 3,500 रुपये भाडं कोणाच्या पिकअपचं ती तोला हमाली ती वेगळंच मला वाटतं 250 भाडं असेल पिकअप 3,500 इथं नाही 2.5. तुमचं नाव काय गाव काय आणि तुम्ही कांदा घेऊन गेला होता market ला? माझं नाव अण्णा अंकुश गुंजा मी पोराच्या नावावर पट्टी केलेली गाव माझं पांघर सोलापूरला कांदा मी 73 गोण्या नेल्या 73 गोण्या नेल्यावर मला येताना जेवायला तिकटाला तर राहायचं नाही पण जेवायला सुद्धा मला पैसे राहिले नाहीत आणि 50 पैसे आणि 1.5 रुपयाने कांदा गेला किती कांदा नेला होता 73 गोण्या नेल्या किती पट्टी आली काय झाली पट्टी 400 रुपये आली सगळं खर्च जाऊन एकूण किती पट्टी झाली वजावट कशी झाली काय आता वजावट सांगता आता 3,500 रुपये भाडं पिकअपचं आडतोला किती ती बघितली नाही पट्टीवर 900 रुपये आणि मला खर्च 400 रुपये दिला आला हातात किती पैसे हातात काय 400 रुपये आलं जेवलो असतो नाश्ता केला असता तर मला यायला सुद्धा पैसे राहिले नसतं काय सरकारला काय सांगायचं तुम्हाला सरकारला मिळावं आम्हाला काय तर अनुदान मिळावं ह्याच्यातून 25 रुपयाने 30 रुपयाने 3,000 पुत्र भाव मिळावा किती कांदा केला होता कांदा 2.5 एकर कांदा होता किती खर्च किती आला होता खर्च आता लय आता कसं सांगायचं खर्च खाता आला त्या खर्च सगळं झालं काटणी आली काढणं आलं पुन्हा डोबणं आलं खर्च कमीत कमी 50-60 हजार रुपये खर्च झाला असेल आणि उत्पन्न एकूण किती झालं 400 रुपये अहो ती मी आता जेवलो असतो किंवा चहा पाणी जे केलं असतं ते 400 रुपये सुद्धा मला हातात आलं नसतं मग यायला मग कोणाला भीक मागावं लागली असती त्यामुळे तुम्ही जेवण सुद्धा जेवण सुद्धा केलं नाही